नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। काय मग रोज रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा आला? तोच ब्रेकफास्ट पाहून मुलं नाक मोडतात? चला तर मग आज तुमच्यासोबत अगदी हेल्दी पौष्टिक असा ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करते। अगदी करायला सोपी आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। खायला तर एक नंबर लागते आणि तसेच हा पदार्थ बनवायला जास्त वेळही आपल्याला लागत नाही। अगदी करायला सोपा आहे, अगदी शिकाऊ हा पदार्थ नक्कीच सहजपणे करू शकतील, बिलकुलही चुकणार नाही। बघा, चटणी सोबत हा पदार्थ एक नंबर लागतो। तसेच तुम्हाला चटणी करायची नसेल तर तुम्ही हा पदार्थ सॉस सोबतही खाऊ शकता। सॉस सोबतही हा पदार्थ खायला खूपच छान लागतो। अगदी हेल्दी, पौष्टिक, रंगीबिरंगी असा ब्रेकफास्ट आज आपण बनवणार आहोत। रंगीबिरंगी यासाठी म्हटली कारण या ठिकाणी आपण सर्व कलरचे व्हेजिटेबल्स वापरणार आहोत। कांदा, टोमॅटो, गाजर, बीटरूट, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं। बऱ्याचदा मुलं बीटरूट, गाजर खायला कंटाळा करत असतात, पण हे आपल्यासाठी खूप पौष्टिक असतात। गाजरामुळे मुलांना चष्माही लवकर लागत नाही किंवा ज्यांना चष्मा असेल तर त्यांचे डोळे लवकर बरे होण्यास मदत होते। तसेच बीटरूटने आपले हिमोग्लोबिनचे प्रमाणही प्रमाणित राहते। त्यामुळे तुम्ही हे पदार्थ मिक्स करून हा ब्रेकफास्ट नक्कीच बनवू शकता। अगदी पौष्टिक हेल्दी असा आपला ब्रेकफास्ट घरच्या घरी तयार होतो आणि मुलंही आवडीने खातात। मुलांना कळतही नाही की आपण यामध्ये काय घातलेलं आहे। हे सर्व मी किसून घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। या ठिकाणी आपण हा पदार्थ रव्यापासून बनवत आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी जाड रवा घेतलेला आहे। हवं तर तुम्ही बारीक रवा वापरला तरीही चालेल। त्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि यामध्ये मी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेत आहे। तिखट हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये किसलेलं गाजर, आपण या सगळ्या गोष्टी किसून घेतलेल्या आहे, त्यामुळे मुलांना कळतही नाही की आपण यामध्ये काय घातलेलं आहे आणि मुलंही आवडीने खातात। काकडी घालून घेत आहे। त्यानंतर किसलेला 1 कांदा घातलेला आहे, टोमॅटो, तसेच कोथिंबीर तुम्ही यामध्ये भरपूर अशी वापरू शकता। त्यानंतर 1 बीट किसून घेतलेला आहे। बीटामुळे या पदार्थाचा रंगच बदलून जातो। अगदी गुलाबीसर असा रंग आपल्या उत्तप्प्यांना येत असतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन या ठिकाणी मी घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 3 ते 3.25 चमचे मीठ घातलेला आहे। व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ। आपल्याला उत्तप्पा करता येईल इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ असं करून घ्यायचं आहे। एकदम पाणी आपण यामध्ये वापरणार नाही, थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। बघा, मस्त असं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे। आपण 5 ते 10 मिनिटं हे बाजूला ठेवून दिलं होतं, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित असं भिजल्या जाईल। तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत। या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याच्या डाळ्या या ठिकाणी वापरू शकता। मिक्सरमध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला पाणी घालून करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही आपलं सुकं खोबरं अर्धा 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि त्याची चटणी केली तरीही ती चटणी खायला खूप छान लागते। 2 चमचे दही घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि मस्त असं पाणी घालून हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आपली चटणी ही तयार झालेली आहे। या चटणीला तुम्ही तडकाही देऊ शकता। अगदी जिरे मोहरीचा तुम्ही तडका दिला तरी ही चटणी खायला छान लागते आणि अशी ही चटणी खायला खूपच टेस्टी लागते। चला तर मग आपलं बॅटरही भिजून तयार झालेलं आहे। आता आपण उत्तप्पा करण्यासाठी घेऊ। या ठिकाणी तवा छान गरम झालेला आहे। आता आपण 1 चमचा तेल यावर सोडून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे।
मस्त असा आपला रंगीबिरंगी ब्रेकफास्ट हा तयार होतो। झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ काढून घेऊ, जेणेकरून आपला उत्तप्पा हा तव्याला चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित असा निघला जाईल। वरनं थोडंसं तेल सोडून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ आणि दोन्ही साईड खरपूस अशा उणतलीच्या साह्याने दाब देऊन आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। बघा किती अलगद असा आपला उत्तप्पा हा निघाला आहे। आपल्याला उणतलीच्या साह्याने दाब देऊन हा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खरपूस असा भाजला जाईल। अगदी पटपट असे उत्तप्पे आपले तयार होतात। हे मिश्रण जर तुम्ही रात्रीच बनवून ठेवलं आणि सकाळी तुम्ही पटकन असं करायला घेतलं तर तुमचा अगदी 5 मिनिटात आपला हेल्दी पौष्टिक असा ब्रेकफास्ट तयार होतो। तसेच घाईच्या वेळेत तुम्ही मुलांना टिफिनलाही हा देऊ शकतो। अगदी कमी वेळेत हेल्दी टेस्टी अशी आपली टिफिनची एक पदार्थही तयार होतो आणि मुलंही आवडीने खाता आणि टिफिनही पूर्ण फिनिश करून येतात। तर घाईच्या वेळेत तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही आवडेल आणि अगदी कमी वेळेत तुमचा वेळही वाचेल। दुसराही उत्तप्पा आपण घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे हे करून घेणार आहोत। वरनं थोडं तेल सोडायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला उत्तप्पा हा भाजून घ्यायचा आहे। बघा छान असा आपला उत्तप्पा भाजून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अगदी पौष्टिक हेल्दी अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे पदार्थ बनवू शकता। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।